खूप वर्षानंतर समोर येताच पहा काय घडलं. मैत्रीच नात एक असनात आहे ज्यात ना जात पहिली जाते ना धर्म. हे नात जरी रक्ताच नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त माया या नात्यात असते. शाळा महाविद्यालयात व्यतीत केलेला काळ आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ असतो. शिवाय या काळात आपल्याला कळते ती दुनियादारी. शाळेत महाविद्यालयात प्रवेश केल्यावर अनोळखी असणारी माणसं आपल्या मनात जागा करतात. आपण त्यांसोबत आपल्या भविष्याची स्वप्ने पाहू लागतो. काही दिवसातच आपल्यामध्ये घट्ट मैत्री होते. परंतु या काळातच मित्रांप्रमाणे आपण काही शत्रूसुद्धा बनवतो ज्यांच्याशी आपले पटत नाही अथवा त्यांचे असणे आपल्या खटकते. कित्येक वेळा आपण छोट्या मोठ्या भांडणांना कट्टर शत्रुतेचा आकार देतो. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आम्ही तुम्हाला नक्की कशाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आज विषय थोडा वेगळा आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत ज्याने तुमच्या मनातील मैत्रीची परिभाषाच बदलून जाईल. चला तर जाणून घेऊया. महाविद्यालयात कट्टर शत्रू असणारे दोघे जेव्हा खूप वर्षांनी भेटतात, नक्की काय घडतं त्यांच्यात. महाविद्यालयात शिकणारे दोन मित्र, त्यातील एक गरीब तथा दुसरा परिस्थितीने थोडा बरा. एकदा गरीब मित्राने फाटक्यातला रफू मारून घालण्यास सुरुवात केली. अगदी कोणाला समजू नये म्हणून तो त्याची खूप काळजी घेत असे. पण एकदा दुसऱ्या मित्राने रफू केलेली पहिली व सगळ्या वर्गात या गोष्टीचा बाजार मांडण्यास सुरुवात केली. सगळा वर्ग त्या गरीब मुलावर हसू लागला होता. त्यावेळी संपूर्ण वर्ग खदखदून त्या गरीब मुलावर हसत होता. तेव्हा तो त्या मित्राला म्हणाला होता, देऊन करो आणि अशी वेळ तुझ्यावर येवो. त्यानंतर त्याने त्या गरीब मित्राची खूप वेळा माफी मागितली, परंतु त्याने दुसऱ्या मित्राला तोडल ते कायमच आणि खूप वर्षांनी तो दुसऱ्या गरीब मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला होता. दोघांनाही एकमेकांना बघून आधी घट्ट मिठी मारली. त्यानंतर त्या गरीब मित्रा अहंकारी भाषेत दुसऱ्या मित्राला म्हणाला, काय रे, एवढ्या वर्षांनी आज माझी आठवण आणि चक्क तुला. वर्गात असताना तर या गरीब मित्राची तुम्ही खूप खिल्ली उडवली होती ना. आज माझ्याकडे खूप पैसा आहे. जेवढा तुझा महिन्याचा पगार नाही आहे ना, तेवढा पैसा मी एक दिवसात कमवतो. हे ऐकून दुसरा मित्र उत्तरला, होय मित्रा, खर्चा तू खूप प्रगती केली आहेस, बघून बरं वाटल. महाविद्यालयात झालेल्या एका चुकीमुळे तू माझ्याशी संबंध तोडलास तो कायमचा. मित्रा, तू दिलेला तो मला एवढा लागेल स्वप्नातही वाटलं नव्हतं रे. माझ्या मुलाच्या हृदयाच ठिगळ मी नाही भरू शकलो रे. गेल्याच महिन्यात त्याच निधन झालं. तुझा तो शाप खरंच मला लागला. एवढं बोलून त्याला रडू कोसळले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, आमची तुम्हाला विनवणी आहे की कधीही कोणाच्या गरिबीची थट्टा मस्करी करू नका. अशामुळे तो गरिबीने खचलेल तो व्यक्ती अजून खचत लोकांमुळेही खचून जातो.